जे किसान ग्रीन इंडियाचं प्रोडक्ट जवळजवळ 5-6 वर्ष वापरतोय. हो. एकदम रिझल्ट चांगला भेटला आहे आतापर्यंत. माझे मागच्या वर्षी पण कांदे एकदम भारी होते. म्हणजे एकरी मला 180 क्विंटलचं ॲव्हरेज भेटलं. हो. आणि कांद्याची जी पात आहे हो. तर शेवट ज्यावेळेस काढले त्यावेळेस हिरवीच होती, हिरवीच होती. एकदम हिरवी होती. म्हणजे तिचा शेंडा पण कोसळला शेंडा नाही. पण त्याची खराब पातीची जी ग्रोथ होती हो. एकदम जाड राहिली आणि त्यात बुरशी नाही आली. पंजा वगैरे आणि चांगला होता. पंजा पण चांगला होता आणि मला म्हणजे बाकीची औषधं कमी लागली, त्याच्या करपा आलाच नाही. बरोबर. या म्हणजे बुरशी वगैरे काय असेल ते आलं नाही. आणि त्यानंतर मी उसाला पण म्हणा, त्यानंतर त्या वावरात खाट्यावर जे होतं ते मका वगैरे मका केला. एकदम भारी. मका कसं काय तुमचा? मका मला 42 क्विंटल ॲव्हरेज बसला आता. एकरी 42 क्विंटलचं ॲव्हरेज. ॲडव्हान्टा 751 केली होती. हो. ॲव्हरेज पण एकदम भारी बसलं. मग त्याचा रिझल्ट भेटला. पानाची म्हणजे ते खत तुमचं कांद्याला जे टाकलेलं होतं त्या रानात तुम्ही मक्का केलेला मका होता केलं आणि ते खत मक्क्याला पण तुम्हाला लागू result एक पडलं. नंबर. मक्क्याला खत काय काय टाकलं परत तुम्ही? समजायचं गावात 1 नंबर मका आली आपली. म्हणजे गावात हायस्ट मक्का हायस्ट काढला. मका काढली आपण. आता गावात गावात असा मक्का निघालेला आहे का दुसरा? नाही अजून कोण. आज पहिलीच फर्स्ट माझीच गेली गाव. जमिनीची आमची थोडी जाड जमीन आहे. आमच्या जमिनीला पाणी कमी लागत. म्हणजे आज समजायचं कांदे आमच्याकडे 5 पाण्यात कांदे आहेत तर आमच्याकडे पाणी क्षारयुक्त झालं थोडंसं. पण तरी क्षारयुक्त आणि असताना सुद्धा हे प्रोडक्ट वापरल्यापासून माझ्या कांद्याची सुधारणा चांगली राहिली. कांदे शेवटपट्टी कांदे आपले दिपोळीपर्यंत मी दरवर्षी कांदे विकतो. हे कांद्याला डबल पत्ती मारली आणि कांदा चांगला टिकलेला आहे. म्हणजे काय झालं, कांद्याची मुळी जर वाढली तर तुमचं पुढलं पीक चांगलं चालतं. मुळी जेवढं अन्न जेवढं खांबडतं. पण ह्या म्हणजे डोसमुळं जे किसन ॲग्रेडियचे डोस आहे ना त्याच्यामुळे मुळी चालल्यामुळे तुमची कांद्याची ग्रोथ चांगली. म्हणजे 100% याच्यामुळे पूर्ण तुमचं अन्नद्रव्य ओढून घेतं आणि ती मुळी परत आहे तशी शेवटपर्यंत टिकते. म्हणजे एवढी मुळी ताकद आहे वाढली मुळीमध्ये. म्हणजे आपटेक वाढवण्यासाठी मदत करण्यासाठी चांगला रिझल्ट भेटला. आणि कांदा सुद्धा एक कांदा डबल डबल पत्ती माल राहिला. काही खत वापरले पाहिजे. एकदम रिझल्ट चांगला याचा वाला. आणि तुमच्या जमिनीची पोत सुधारती. दुसऱ्या खतापेक्षा जमिनीची पोत सुधारती. आणि समजा ऊसात कांदे जरी असले तर त्याचा फायदा परत तुमचा ऊसाला पण होतो. आणि ह्या भागातलं पाणी मोचड झालेलं आहे. गंगथडी एरिया आला जवळजवळ अर्धा किलोमीटरवर इथं गंगा आहे. आणि शेतकरी बांधवांना जमीन वाचवण्यासाठी तरी जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचे बायोलॉजिकल बुरशीजन्य खत वापरणं गरजेचं आहे. जेणेकरून या ज्या 6 बॅगांचं जे किट येतं, जे बुरशीजन्य खत येतं, हे ऑल क्रॉप पिकासाठी गरजेचं आहे. पण भरपूर मोठा आहे. तुम्हाला एकदम किट म्हणजे 6 गोण्याचं किट जर वापरलं बाकीचं नंतर खत कमी प्रमाणात वापर करायची गरज याला. रासायनिकच्या तुलनेत 70% फायदा झाला. 80% म्हणजे या 3 गोण्याच्या किंमतीत 6 गोण्या पडल्या त्या डायरेक्ट. तर बघू शकताय जवळजवळ त्यांना फायदा असा झालेला आहे की रासायनिक खताची किंमत भरपूर वाढलेली आहे. जवळजवळ 1819 रुपयाला रासायनिक खताची बॅग पडते आणि या रासायनिकच्या 3 गोण्याच्या किमतीत या 6 गोण्या पडताय आणि भरगतचं खत पडतं. आणि रासायनिक खत हे दिवसेंदिवस वापरल्यामुळे जमिनीतलं पाणी मोचड होत आहे, जमीन क्षारयुक्त होते. त्याच्यासाठी जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचं खत एकदा अवश्य वापरून बघा. हो, धन्यवाद. धन्यवाद शेतकरी.